रामकृष्ण हरी. सगळ्यांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर. मित्र, तुम्ही पाहताय छानशी विठ्ठुरायाची आणि सोबत त्यांच्यासोबत असलेल्या रुक्मिणीची मूर्ती आणि हे छानसं मंदिर जे जुन्नर तालुक्यातले लोक आहेत त्यांनी नक्कीच ओळखलं असेल. तर मी आज आलेलो आहे आपल्या जुन्नर तालुक्यातील नारायण गावामध्ये असलेल्या वालझडे मळ्यामध्ये आणि इथे मी आलेलो आहे फूडीज किचन, ज्याचे सर्व आहेत आदरणीय अजित भाऊ वालझडे साहेब आणि त्यांच्यासोबतच आपली जी माहेश्वरी दिंडी आहे आणि या माहेश्वरी दिंडीचे आयोजक अर्थातच आपले आदरणीय केदारनाथजी भंडारी साहेब. तर तुम्ही पाहताय की इथे सगळे वारकरी इथे आलेले आहेत आणि मी तुम्हाला अगदी आनंदाने दाखवते, त्या व्यक्तीची ओळख करून देतोय. पहा, इथे फूडीज किचन म्हणजे अर्थातच जिथे जे चोखंदळ लोक आहेत, ज्यांच्या जिभेचे चोचले पुरवायचे असं असलेलं हे फूडीज किचन. तर तिथे हे अमित वालझडेंचे चिरंजीव विवान सगळ्या वारकऱ्यांची छान अगदी म्हणजे कुरकुरीत भेळ देऊन सगळ्यांचं स्वागत करतायत. आणि इथे आहे आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर अगदी जगभरामध्ये असलेल्या प्रसिद्ध अर्थातच भारूरत्न आदरणीय चंद्रताई तिवारी आणि त्यांच्यासोबतच आमच्या असलेल्या कमलताई तोंडे, ज्या आपल्या पंढरपूरच्या नगरसेविका आहेत खरं तर तिथल्या. आणि खूप छान वाटतं की जेव्हा असे संतांचे पाय आपल्या या म्हणजे अगदी सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्या जन्माने पावन झालेला शिवनेरी आणि त्या शिवनेरीचाच बाजूला असलेला आमचा जुन्नर तालुका. तर सगळ्या संतांचे चरण इथे या वालझडे मळ्याला लागलेले आहेत. आणि हा विवान आहे जो माझ्यासोबत छानसा आम्ही तुम्ही पाहता की इथे पण ह्या माऊली सगळ्या अगदी चालून थकलेल्या आहेत असं तुम्हाला वाटेल, पण त्या थकलेल्या नाही आहेत. तर त्या माऊलींच्या ओढीने अगदी एक पाऊल अगदी झपाझपा चालत इथे आलेले आहेत. आणि थोड्याच वेळात आता इथे छानसा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे जो सगळ्यांना मनोरंजनासोबतच आपल्या मनाला चांगला एक उत्साह देणारा आहे. रामकृष्ण हरी. माहेश्वरी दिंडीच्या माध्यमातून आम्ही लोकांना आळंदी ते पंढरपूर आणि संगमनेर ते आळंदी नेत असतो. दिंडीचं महत्त्व असं आहे, काया वाचा मने हे तप होतं आणि नाम घेता वाट चाली यज्ञ पावलं पावली. संतांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पावलाला एक यज्ञाचं फळ लोकांना प्राप्त होतं. धन्यवाद. रामकृष्ण.